क्रेडे MCAच्या यूथ नवी मुंबई यांनी नवी मुंबई सिडको एक्झिबिशन सेंटर येथे पुनर्विकासाच्या अनुषंगाने एक्झिबिशन भरवलेलं आहे। तर या एक्झिबिशनमध्ये जसं आपल्या सर्वांना माहिती आहे की नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये आता पुनर्विकासाला मोठी चालना मिळणार आहे। बऱ्याचशा इमारतींचं आयुर्मान हे 30 वर्षापेक्षा जास्त झालेलं असून आता त्या पुनर्विकासाच्या उंबरठ्यावरती आहे। सहसा आपण एक्झिबिशन जर बघतो तर ज्या नवीन इमारती असतात की ज्याच्यामध्ये पूर्ण नवीन बांधकाम करून त्याचा प्रदर्शन असतं, तर या ठिकाणी हे असं पहिल्यांदा आहे आणि चांगला उपक्रम आहे। आणि याच्यामध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थाचे जे मेंबर्स आहेत त्यांना देखील याच्या ठिकाणी इन्व्हाइट केलेलं आहे। तर निश्चितच त्यांना देखील याचा लाभ होणार आहे। तसेच ज्या प्रकल्पांना नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने पूर्वी परवानगी देण्यात आलेली आहे आणि अशा प्रकल्पांची स्टेज किंवा जे आता पूर्णत्वास आलेले आहे, वाशीमध्ये असो नेरूळमध्ये असो, त्या प्रकल्पांच्या बाबतीत पण इथे माहिती दिलेली आहे। तर निश्चितच हा चांगला उपक्रम आहे। नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये पुनर्विकासाचं वारं जे सुरू आहे यातल्या काही शंका असतील काय तर त्याचं समाधान या ठिकाणी होणार आहे। आणि निश्चितच ज्या सहकारी गृहनिर्माण संस्था आहे त्यांना या ठिकाणी क्रेडे MCAच्या यूथच्या माध्यमातून पुनर्विकासाची प्रक्रिया बाबत माहिती मिळेल आणि त्यांना वेगवेगळ्या विकासकांच्या बाबतीत पण माहिती मिळेल या ठिकाणी की ज्यांनी पूर्वी पुनर्विकासाचे प्रकल्प केलेले आहे। तर याच्या माध्यमातून निश्चितच आपल्या शहराच्या पुनर्विकासाला चालना मिळणार आहे। तर नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मी सर्वांना शुभेच्छा देतो, विकासकांना, तसेच त्या व्यतिरिक्त सहकारी गृहनिर्माण संस्थेचे जे काही या ठिकाणी पदाधिकारी वगैरे येणार आहेत त्यांना देखील या ठिकाणी माहिती मिळणार आहे। त्यामुळे त्यांनाही मी तशा शुभेच्छा देतो। निश्चितच आता आपल्या 100 दिवसाचं जे काही टार्गेट होतं गव्हर्नमेंटने त्याच्यामध्ये ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या अंतर्गत प्रक्रिया ही सुरळीत करण्यासाठी सर्वच राज्यामध्ये तसे निर्देश दिलेले आहेत। आता आपण पुनर्विकासाच्या प्रक्रियेमध्ये देखील एक खिडकी योजनेच्या माध्यमातून आपण महापालिकेचे जे वेगवेगळ्या विभागांच्या जे NOCs असतात त्याच्या बाबतीमध्ये त्यांनी आपल्या नगररचना विभागाकडेच अर्ज केल्यावरती नगररचना विभागच त्या NOCच्या बाबतीमध्ये पाठपुरावा करून त्या प्राप्त करून गेली। याची आपण महापालिकेच्या याच्यामध्ये तसं सुरू केलेलं आहे। जेवढं पुनर्विकासाची प्रक्रिया झपाट्याने होईल तर त्या प्रमाणामध्ये ज्या ठिकाणी अशा गोष्टी सुरू आहेत तर त्याला निश्चितच आळा बसेल। बघा, नवी मुंबईचा रिडेव्हलपमेंटचा फेज आता आलेला आहे आणि नॉट ओन्ली वाशी आणि नेरूळ पण कोपरखर्णे असेल, घनसोली असेल, कळंबोली आहे, कामोठे आहे, खारघर आहे, या अनेक ठिकाणी 30 वर्षापेक्षा अधिक वर्ष झालेली आहेत अशा इमारती आहेत। आणि आता नवीन FSI आलेला आहे, वाढीव FSI आलेला आहे। आज मिळणाऱ्या ॲमेनिटीज अधिक चांगल्या आहेत, टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट चांगली झालेली आहे। लोकांना जे रिडेव्हलपमेंटला जातील त्यांना याचा मुख्य फायदा होणार आहे आणि नवी मुंबईकरांनाही फायदा होणार आहे, नागरिकांनाही फायदा होणार आहे। मी क्रेडे यूथ MCAच्या या संघटनेचं खरोखर मनापासून अभिनंदन करतो आणि कौतुक करतो की त्यांनी या रिडेव्हलपमेंटला एक कलेक्टिव्ह आणि डेमोक्रेटिक स्वरूप दिलेलं आहे। कोणा एकाची मक्तेदारी ठेवलेली नाही आहे आणि या इव्हेंटची कुठे ॲडव्हर्टाइजमेंट दिसत नाही, पण प्रत्येक सोसायटीकडे जाऊन घरोघरी जाऊन संपर्क करून सगळ्यांना एकत्र आणणे आणि 1000 सोसायट्या या ठिकाणी एकत्र येणे हा एक त्यातला उच्चांक आहे, रेकॉर्ड आहे। आणि म्हणूनही मी या यूथ संघटनेचं मनापासून अभिनंदन करतो। जे सोसायटीचे लोक या ठिकाणी येतील त्यांना एकाच ठिकाणी 35 डेव्हलपर्स हे उपलब्ध झालेले आहेत। ते कार्ड घेऊ शकतात, चर्चा करू शकतात, डिस्कशन होतील आणि त्याच्यानंतर मग फायनलायझेशनची प्रोसेस सुरू होईल। कुठल्याही मध्यस्थांची यांनी गरज ठेवलेली नाही आहे, मिडलमॅनची आवश्यकता नाही आहे, डायरेक्ट सोसायटी टू डेव्हलपर हा जो कन्सेप्ट आहे हा अत्याधुनिक आहे आणि हा म्हणजे मधली कमाई, मधली दलाली ही कोणालाही नको आहे आणि ती दोघांनाही फायद्याची आहे। मग इथे ग्राहकांना सोसायटीला अधिक मिळू शकतं आणि बिल्डर अधिक देऊ शकतो। त्यामुळे या इव्हेंटचं मी मनापासून स्वागत करतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। नमस्कार, मैं मधु पाटिल, मधुराज बिल्डर्स एंड डेवलपर्स एंड MM डेवलपर।
हम लोग जॉइंटली डेवलप करते हैं, उसके साथ में रीडेवलपमेंट भी करते हैं। हमारा अभी खारघर एक बेल्लापुर प्रोसेस में है, वैसे ही बोरीवली में 2 प्रोजेक्ट रीडेवलपमेंट के प्रोसेस में है। आज क्रेडाई एमसीआईच्या यूथ ने जो ये रीडेवलपमेंट के ऊपर एग्जीबिशन 1 डे का ऑर्गेनाइज किया है, इसको बहुत ही उम्दा प्रतिसाद मिला है। इसमें नवी मुंबई और पनवेल म्यूनसिपल क्षेत्र से जो हाउसिंग सोसाइटी रीडेवलपमेंट के लिए उनके पदाधिकारी और मेंबर्स ने विजिट किया और बड़ी संख्या में बड़ी तादाद में लोग विजिट कर रहे हैं। इससे लोगों को ये प्लेटफॉर्म अच्छा मिला है कि डायरेक्टली अपने सोसाइटीज़ के रीडेवलपमेंट के बारे में डायरेक्टली डेवलपर से बात कर सकते हैं और ये बढ़िया प्लेटफॉर्म है, ये मैं कहना चाहता हूँ। साथ ही साथ हम लोग जो लोग हमारे साथ जुड़ेंगे, जो सोसाइटी हमारे साथ रीडेवलपमेंट में आएगी, हम लोग उनको एक एश्योर करते हैं कि आपको क्वालिटी, टाइमली पोजीशन और ज़्यादा से ज़्यादा एरिया जो वाकिब है वो देने का कोशिश हम लोग करेंगे। नहीं, हम लोगों ने जो भी बिल्डिंग्स बनाई हैं वो रीडेवलपमेंट में अभी तक आई नहीं है, लेकिन जो 30 साल 35 साल पुरानी शायद सिडको ने और कुछ पुराने डेवलपर्स ने जो बनाई थी वो रीडेवलपमेंट में आई है। उसके लिए हम लोग कोशिश कर रहे हैं कि अच्छा बिल्डिंग बने और लोगों को अच्छा एमिनिटीज मिले और जिनका सपना है ये रीडेवलपमेंट का वो अच्छी तरह से पूरा हो, और उनको यही शुभकामना मैं देना चाहता हूँ। सोसाइटी वालों को यही संदेश है कि आप जितने भी स्टॉल घूमे होंगे आप उनसे कांटेक्ट कीजिए और आपको जो कंफर्टेबल डेवलपर लगता है आप जिससे 1-to-1 बात कर सकते हैं और जिससे आपको एक एश्योरेंस मिले और आपकी जो इच्छा है वो जो नॉर्म्स है उसके साथ पूरी हो, वो हिसाब से आप अपना डेवलपर चूज कर सकते हैं और एक अच्छा सपना जो आपने देखा है वो पूरा करने की डेवलपर लोग कोशिश करेंगे, यही मैं कहना चाहता हूँ।